हा बाय, सगळा सेट झालाय बरोबर कॉलेजच्या समोर. काय भाई, कशी वाटली तुला ही आपली अरेंजमेंट? हा म्हणजे जागा थोडी शॉर्टेज आहे, पण भाई तुला पाहिजे तसं सगळा सामान सेट केलाय आपण. अरे याच्यापेक्षा तर आपला बाथरूम मोठा आहे. एवढ्या छोट्या जागेत बाहेर राहणार म्हणजे आपल्याला हजमच नाही होती गोष्ट. हा ना भाई, तू 2 दिवस दे फक्त. हे सगळा मागचा जंगल आहे ना उडवून टाकतो आणि तुझ्यासाठी मस्त महाल बांधतो. काय बोलतो भाई? नाही सत्या, काय गरज नाही त्याची, एकदम मस्त आहे. आता आपण इकडेच राहणार. अरे पण तुम्ही काय करता इथे? तुम्ही घरी जा. काय? अरे भाई, तुला असं इथे एकट्याला सोडून आम्ही कसं जाणार? हा भाई, आणि भाई हे असा इथे खुल्लम खुल्ला राहायचा म्हणजे टेन्शनचा मामला आहे भाई. अरे काय टेन्शन नाही. अरे भाई हे बघ, तुला सिक्युरिटीची गरज आहे, कारण आपण धंदा सोडलाय, बाकीच्यांनी नाही ना. देवा सब संभाल लेगा. अरे भाई, पण सगळी कामं तुला एकट्यालाच करायला लागतील ना. हा, अरे मग आपण करू की, आपल्याला शिकायला लागेल एवढंच ना. अरे तसं पण या दुनियेमध्ये सर्वजण ना सिंगल एंट्रीज घेत आहे. हे पांडे तेच बोलशील तर जो कोणी सुरुवात करेल ना त्याचा एंड आपण करणार, कारण आपण सुरुवातच एंड पासून करतो. हा बाय बोले वो शोले. आपण भाई तुला एक गोष्ट सांगू काय, कसं आहे ना, ती गोष्ट हे दोघे सांगणार नाहीत, पण आपण तुला सांगतो. हा, आपण घाबरत नाही ना. भाई कसं आहे, तुझ्या काळजीची शेपटी आहे ना आपल्याला, म्हणून सांगतोय भाई. म्हणजे कसं आहे की तुला सांगितलं पाहिजे ना. म्हणजे हे बघ बाय, असं आहे भाई, तुला सांगतो इकडचे कुत्रे सॉलेट आहेत एकदम लगेले. हा, म्हणजे काय काय चावतात मग भुंकतात, काय काय भुंकतात मग चावतात. काय बोलतो? हा, आणि काही काही तर चावता चावता भुंकतात, आणि बाकीचे भुंकता भुंकता चावतात. आईच्या गावात हा, असं आहे सगळं बाय. बघितला बाय, असं आहे सगळं. बाय, राहायचंय का तुला इथे? काय काय टेन्शन नाही. हा, भाई साहेब संभालेगा. आपण आता इथेच राहणार. तुम्ही जा, तुम्ही जा जा. हा भाई, आता बोलतोय ना कल्टी घा, तर कल्टी घेऊया आता. भाई, सकाळी तू उठायच्या आधी आपण परत येतो. हा, हा बरं बरं. मी काय म्हणतो, भाईने आपल्याला रिलीज केलाय, पण आपण नजर ठेवूनच राहू. बोल रहा था. 2 मिनिटं बोललं तर चालेल का? हाँ बोल ना. ॲक्च्युली आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम, मी तुम्हाला एवढा रात्री फोन केला, पण तो देवा आहे ना. व्हॉट नॉनसेन्स. हा माणूस ना मला जगू देणार नाहीये. एनिवेज थँक्स फॉर इन्फॉर्मिंग मी. मी बघते काय करायचं ते. हो मॅम, ॲक्च्युली म्हणूनच मी पहिलं तुम्हाला इन्फॉर्म केलं. यू डोंट वरी, मी बघते काय करायचं ते. हां, यू टेक केअर. वन्स अगेन सॉरी टू डिस्टर्ब यू मॅम. गुड नाईट. कुणाचा फोन होता? एवढ्या रात्री कोणाशी बोलतेस? नाही ते काही कुणाचं नाही आहे. तुला फोन चार्जिंग करायचा आहे का? मला दे, मी करते तू झोप दे. हे बघ, एवढ्या रात्री मी तुझ्यापेक्षा किती पावसाळे जास्त पाहिलेत ह्याचा हिशेब मांडायला लावू नकोस मला. सांग,
बेसिकली जोपर्यंत आता मी सांगत नाही तोपर्यंत तू मलाही झोपून देणार नाहीस ना. नाही. मी देवाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला चालले. का? कारण तो गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर राहिला आलाय. आत्ताच एका मुलीचा फोन आला होता, ती कंप्लेंट करत होती. जरा खिडकी उघडली तर समोरच तो दिसतोय. पोलिसांना बोलवून त्याला हकलायला नको तिकडून. त्यापेक्षा त्याला हॉस्टेलवर जागा दे ना. माय फुट. एकही रूम त्याला मी अवेलेबल करून देणार नाहीये हॉस्टेलवर. का पण? कारण मी स्टुडंटचा विचार करतेय, मी त्यांच्या फ्युचरचा विचार करतेय. अँड बाय द वे, हा जर का माझ्या जवळ यायचा प्लॅन असेल तर मग तर व्हॉटएव्हर. तो गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर आलाय अँड दिस इज टू मच. दॅट सिली मॅन इज क्रॉसिंग हिज लिमिट्स. तू पोलिसांना फोन करून काय सांगणार? हेच की मुलींना त्याचा त्रास होतोय, तो तिकडे राहायला आलाय, त्याला घेऊन जा. डॉली, एक मुलगा रीतसर ऍडमिशन घेऊन कॉलेजमध्ये आला, त्याला हॉस्टेलमध्ये राहायला जागा पाहिजे आणि हा त्याचा हक्क आहे, आणि तो तू डावललायस. आई प्लीज. अरे, एक्स डीन म्हणून मलाही काही नियम कायदे माहित आहेत, ते मी तुला सांगतेय. आणि हे बघ, उद्या हे समजा पेपरमध्ये छापून आलं किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालं तर आपल्या कॉलेजचं, तुझ्या रेप्युटेशनचं काय? बरं, तेही जाऊ दे. आपल्या कॉलेजचा एक मुलगा हॉस्टेलमध्ये जागा असताना सुद्धा रस्त्यावर राहतोय, याचं तुला काहीच वाटत नाही? तुझी काहीच जबाबदारी नाही यात? अरे काय लावलं इथे? एक रस्ता रिकामी ठेवत नाही रे तुम्ही लोक. उठा इथून, रस्ता खाली करा. ए उठा उठा. काय लावलं इथे? रस्ता काय बापाचा वाटतंय का रे तुम्हाला? चला निघा, खाली करा हे सगळं. काढू याच्यातला कचरा बाहेर काढू. सत्या सत्या, अरे गब्बर काय चाललंय? सोडा त्याला. आपण सोडले का धंदे? माफ करा, माफ करा. चला 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 या. घाबरू नका, मी आहे ना. म्हणजे आपण सगळे आहोत. बघूया तो देवा काय करतो ते. चला या ना, या. यायला यांची फाटली म्हणून आपल्याला पकडून पकडून आणलंय. नाहीतर काय. तुम्ही या मागे. मला ना अर्जंट कॉल आलाय. एक मिनिट, या तुम्ही. बघितलं फाटली. हा डॉक्टर सचिन बोला. हॅलो मॅडम, तुम्ही ते काल नाईटचं आपलं रात्रीच्या कामाबद्दल सांगितलं होतं ना, आठवतंय? सचिन, मीच तुम्हाला ते काम सांगितलंय. बोला, काय झालं त्याचं? हो सॉरी मॅडम. हा तेच करतोय मी. देवाकडेच जातोय आणि डोंट वरी मॅडम, मी सगळ्या स्टुडंट्सना वॉर्न केलंय. बी अश्युअर्ड, एकही मुलगा त्याच्याबरोबर रूम शेअर करणार नाही. गुड, व्हेरी गुड सचिन. येस, येते ना मॅडम? हो मी येतेच आहे, ऑन माय वे. ओके ओके मॅडम, थँक्यू. चला ना, चला पुढे. या ना, या. अरे सचिन सर, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चहा पाणी काय घेणं की नाही? सध्या बघ रे जरा चहा. काय हवाय? नो नो नो. हा काय तमाशा लावलाय तुम्ही? काय बोलला? अहो सर, हे असं कॉलेजच्या गेट समोर राहणं शोभतं का तुम्हाला? हा, आणि काय बोलला था मॅडम? हा अहो, आणि ही काय राहायची जागा आहे का? असं म्हणता? अहो तुमच्या ते हेडबाई एक तर हॉस्टेलवर राहू देत नाहीत.
वर्गात लेट गेलं तर परत त्याच्यानं बोंबा मारतात. म्हणून आपण ठरवलं या ते कॉलेजच्या जवळच आपला बोरा बिस्तरा टाकावा. हा आपल्या इथं काय पण प्रॉब्लेम नाही. हा पण मला प्रॉब्लेम आहे. अरे तुला कोणी विचारलंय का आली देवा भाई देवा डॉली मॅडम. अरे जा रे लवकर जा रे. डॉली बाईसाठी चहा आण रे फडका मारून आणि खुर्ची आण रे मलाई मारून. पण चहा आण मलाई मारून आणि खुर्ची आण फडका मारून. पाणी नकोय मला. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? इथे रस्त्यावर कोणाच्या परमिशनने राहिलाय? माझ्या कॉलेजचं रेप्युटेशन तुम्ही रस्त्यावर आणलंय. डॉली बाई काय बोलतो तुम्ही? हो आम्ही कॉलेजचं काय पण आणलं नाही आहे ते. हा अहो तर तुम्ही सामान चेक करा. ए काय रे तुम्ही काय आणलं काय कॉलेजचं? अहो मी रेप्युटेशन नशीब बोल. तुम्ही तुमचं सामान उचला आणि निघा. आपण बोललो होतो ना डॉली बाई आता आपल्याला ना हॉस्टेलवर जागा देण्यात. हा माय फुट. हॉस्टेलवर एकही रूम शिल्लक नाहीये आणि ऑलरेडी जे स्टुडंट हॉस्टेलवर राहत आहेत त्यांच्यापैकी कुणालाच तुमच्या बरोबर रूम शेअर करण्यात इंटरेस्ट नाही. ऐकायचंय? एनीबडी इंटरेस्टेड इन शेअरिंग रूम विथ हिम? यांच्या बरोबर कोणालाही रूम शेअर करण्यात इंटरेस्ट आहे? सी कोणीच तयार नाहीये. कळलं? आता सामान उचला आणि निघा. हा डॉली बाई बरोबर आहे तुमचं. अरे उचला रे सामान. हा आणि नेऊन ठेवा हॉस्टेलवर. मराठीत बोललेलं कळत नाहीये का? तुमच्या बरोबर कोणालाही रूम शेअर करायची नाहीये. डॉली बाई हे बघा तो भाऊ आहे की आपल्याबरोबर हॉस्टेलवर रूमवर राहिला. शेखर सिरियसली? शेखर तुम्ही ह्यांच्या बरोबर रूम शेअर करायला तयार आहात? अरे भावा शेखर अरे तूच आपला भाऊ रे. डॉक्टर सचिन कम हिअर. फोनवर तर तुम्ही खूप बडाया मारत होता. तुम्ही सगळ्या स्टुडंट्सशी बोललाय म्हणून. हे काय चाललंय? सिरियसली काम तुम्हाला धड जमत नाही. येस मॅडम. सॉरी मॅडम. मी ह्या स्टुडंट्सना वॉर्न केलं होतं तेव्हा तर हे सगळे नाही म्हणाले होते. बट दिस शेखर आय टेल यू मॅडम आता ह्याला मी ओरल परीक्षेत नापासच करतो. डॉक्टर सचिन दिस इज ब्रिलियंट आयडिया. ऑलरेडी कोमात असलेल्या पेशंटला एनेस्थेशिया देऊन काय उपयोग आहे? तो शेखर ऑलरेडी इतकी वर्ष नापास होतोय आपल्या कॉलेज. कसं ना काही कळतच नाही मला. चुप रहूं दिल में मेरे आज क्या है जो बोलो तो जानू. कसा आहे चहा आपला? मस्त सुपर. खरंच? You get lost. या मी जाते. डॉली बाई चहा. ओ
दिस इज नॉट फेयर यार, हमने सचिन सर को बताया था ना कि वो हमें यहाँ नहीं चाहिए। हाँ ना यार, पागल है वो। पागल नहीं, पूरा ब्रेंडेड आहे, म्हणून ते इतक्या वर्ष इथे थांबलंय. साल्याला ठोकायला पाहिजे. लेकिन अब ये इम्पॉसिबल है ना. क्यों? अरे डेंजर देवा उसका रूममेट है. काय करतोय यार, बाबांचा फोटो पडला असता माझ्या. अरे काय पावाच्या लादी एवढी रूम, आपल्या भाईला कशी मोठी रूम लागते, मग वाढवायला नको का? शेखर, अरे भावा काय सांगू तुला. अरे मानला तुला, तुझ्यात खरी धमक आहे रे. आमची अक्की म्हणते ना तसं मोठ्या दिलाचा आहेस तू. अरे तू आपल्याला जागा दिलीस हा भावा, म्हणून आता आजपासून तुझी जागा या इथे. आता काय पण टेन्शन घ्यायचं नाही, काय असेल ते आपल्याला सांगायचं. देवा भाई तुझ्या बरोबर आहे का रे. ए दोस्ता, तुझं नाव शेखर ना, पण आजपासून आपण तुला शक्कर म्हणणार. शक्कर मस्त नाव आहे रे. ए विऊ नका, आपण तुझ्या पाठीशी आहे. बापरे, आधीच अभ्यास करून कंबर मोडली, आता हे पाठीशी उभे राहून पाठ मोडणार वाटतं. सर सर देवा सर, रेक्टर सचिन सरांनी तुम्हाला बोलवलंय, लवकर या. केसचा निकाल लागला वाटतं, अजून हायकोर्टात गेली वाटते केस. देवा तू काळजी करू नकोस, मला माहिती रेक्टर सचिनने कशा करता बोलवलेलं असणार आहे. हे बघ, त्याला तुला हॉस्टेलचे रूल्स सांगायचे. हे बघ, तुला जर काही कळले नाही रूल्स तर तू मला येऊन विचार. मला सगळे रूल्स माहिती आहेत, मी तुला सांगू शकतो. ठीक आहे, भेटून येतो मी त्यांना. हा जाऊ ना जरा भावानं. हा बाय, इकडे बस. ये रे इकडे. मी अरे कोणते नियम पाठ आहेत सांग ना. हे बघ, रूल नंबर 1, पाठीत कोणी मारायचं. ओके ओके सचिन, नाउ यू आर द रेक्टर ऑफ दिस हॉस्टेल. तुला अधिकार आहे. इवा इज जस्ट फर्स्ट इयर स्टुडंट. तुला त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. सो जस्ट रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, कूल, शांत हो. येस, शांत हो, सगळं ठीकठाक आहे. हा, येस. तुला फक्त हॉस्टेलचे नियम समजावून सांगायचे त्याला. दॅट्स इट. कोण आहे? नंतर या, मी अजून प्रिपेअर्ड नाहीये. सचिन सर. सचिन सर बसा की, आपलंच आहे. आपल्याला कशाला बोलवलं तर सचिन सर? मी कशाला बोलवणार तुम्हाला? अच्छा, नाही आपल्याला असंच वाटलं की हॉस्टेलच्या रूमचं काय कायदे कानून सांगायचं तुम्हाला म्हणून. कायदे कानून? येस, हा येस, आठवलं. हे हॉस्टेलचे नियम वाचा आणि सही करा. अहो, प्रत्येक नियम नीट वाचा आणि मग सही करा. सचिन सर, सही कुठे ठोकू ते सांगा. अहो नाही, प्लीज नियम वाचा. नंतर तक्रार नको. नंतर तक्रार नको हेच पाहिजे ना तुम्हाला? हो, आपलीच काय, हॉस्टेल मधल्या कुठल्या बी पोराची तक्रार तुमच्याकडे येणार नाही. आणि आलीच ना तर आपण तुझ्या पायाशी. अगदीच तसं नका हो करू. चुकून आलीच तर आली, शेवटी मुलंच ती आपलीच आहेत. पण तुम्ही नियम आधी नीट ऐका. हे बघा, हॉस्टेलची संपूर्ण फीस आधीच भरावी लागेल, इन्क्लुडिंग डिपॉझिट. रात्री 10 नंतर हॉस्टेलच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.
हॉस्टेलमध्ये सिगरेट, मद्यपान किंवा इतर नशिली पदार्थ आणण्यास किंवा सेवन करण्यास सक्त मनाई आहे. तसा आढळल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल. आणि हो, हॉस्टेलच्या स्टुडंट्सनी नियम भंग केल्यास नाही, आपलं स्टुडंट्सनी हॉस्टेलचे नियम भंग केल्यास त्याला हॉस्टेलमधून बाहेर काढण्याचे संपूर्ण हक्क आमच्या डीन मॅडम कडे. समजलं? डीन मॅडम कडे? हो,